नमस्कार आणि स्वागत आहे. फोर्थ विंग या पुस्तकानं फॅन्टसी जगात अक्षरशः एक वादळ आणलं होतं आणि वाचकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवल्या होत्या. हो अगदी. आता प्रश्न हा आहे की त्याचा पुढचा भाग आयर्न फ्लेम त्या अपेक्षांना खरंच पुरं उतरतो का, की त्या ओझ्याखाली कुठेतरी दबून जातो? हाच तर खरा प्रश्न आहे, कारण दुसऱ्या पुस्तकावर नेहमीच प्रचंड दडपण असतं. बरोबर. तर आज आपल्याकडे रेबेका यारोस यांच्याच या पुस्तकावरची एक सविस्तर समीक्षा आहे आणि आपण त्यातूनच या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि समीक्षेतून एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट होते की आयर्न फ्लेम हे पहिल्या पुस्तकाची केवळ कॉपी नाहीये. अच्छा. उलट ही कथा जास्त गडद, अधिक गुंतागुंतीची आणि म्हणायला गेलं तर भावनिकदृष्ट्या जास्त आव्हानात्मक आहे. जर फोर्थ विंग ही जगण्याची लढाई होती, तर समीक्षकाच्या मते आयर्न फ्लेम ही सत्य आणि स्वतःच्या ओळखीसाठीची लढाई आहे. वा, म्हणजे कथेचा आवाकाच खूप मोठा झालाय. चला तर जरा कथानकात डोकावून पाहूया, अर्थात जास्त स्पॉइलर न देता. हो नक्की. समीक्षेनुसार आपली नायिका वायोलेट सोरिंगेल आता फक्त त्या बसगीत वॉर कॉलेजच्या भिंतींमध्ये टिकून राहण्यासाठी लढत नाहीये. तिचा संघर्ष आता एका मोठ्या पातळीवर पोचलाय. आणि तो संघर्ष नक्की कशाबद्दल आहे? तिला संपूर्ण राजवटीने दडवून ठेवलेली गुपितं उघड करायची आहेत. हां, आणि इथेच मला वाटतं राजकारणाचा एक वेगळा पैलू समोर येतो, जो मला या समीक्षेत खूपच आकर्षक वाटला. कोणता पैलू? हे राजकारण केवळ राज्यांमधील नाही, समीक्षेतून असं दिसतंय की हे माहितीचं राजकारण आहे. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात काय लिहिलंय, कोणती सत्य दडपली जातायत अच्छा. आणि लोकांना काय विश्वास ठेवायला भाग पाडलं जातंय, यावर हा संघर्ष आहे. म्हणजे ही तलवारीची लढाई कमी आणि विचारांची जास्त आहे की नाही? हे अविश्वसनीय आहे. म्हणजे लढाई फक्त रणांगणावर नाही, तर लोकांच्या मनात आणि इतिहासाच्या पानांवर पण सुरू आहे. अगदी. समीक्षेत पुढे असंही म्हटलंय की ड्रॅगन रायडर्सचं प्रशिक्षण अधिक कठीण आणि जीवघेणं बनतं. पण मला वाटतं या वैचारिक लढाईसमोर ती शारीरिक आव्हानं थोडी फिकी पडत असतील. अगदी बरोबर. आणि याच माहितीच्या राजकारणाचा थेट परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. तो कसा? समीक्षेत एका अतिशय महत्वाच्या आणि धक्कादायक मुद्द्यावर भर दिलाय. वायोलेटचे काही जवळचे मित्रच तिचे शत्रू बनतात. हा असा विश्वासघात आहे जो तिच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालतो. थांबा. म्हणजे ज्यांच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवत होती तेच तिच्या विरोधात उभे राहतात? हो. याबद्दल समीक्षेत जास्त काही सांगितलंय का? म्हणजे हा धक्का वाचकाला प्रत्यक्ष वाचतानाच अनुभवायला मिळतो, कारण हा तर कथेचा सगळ्यात मोठा भावनिक केंद्रबिंदू असू शकतो. समीक्षकाने जाणीवपूर्वक जास्त तपशील दिलेला नाहीये आणि ते योग्यच आहे, कारण त्या धक्क्याची तीव्रता वाचकाला स्वतः अनुभवता यावी. बरोबर आहे. पण एक गोष्ट नक्कीच सूचित केली आहे की हा विश्वासघात कथेला एका अशा वळणावर नेतो जिथून वायोलेटला प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायला भाग पडतं. आणि मग विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न येतो. नेमका तोच. आणि म्हणूनच समीक्षकाने जे 2 प्रश्न अधोरेखित केले आहेत ते खूप महत्वाचे ठरतात. पहिला, खरी सत्ता नक्की कशात असते, शस्त्रामध्ये की सत्यामध्ये? आणि दुसरा, जेव्हा सत्यच दुसर असेल तेव्हा विश्वास ठेवायचा तरी कोणावर? वा, हे प्रश्न कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. हे फक्त फॅन्टसीपुरते मर्यादित नाहीत, हे तर आपल्या खऱ्या आयुष्यातही लागू होतात, नाही का? अगदी. याच मुद्द्यावरून वायोलेटच्या पात्राकडे वळूया. समीक्षेनुसार तिच्या भावनिक आणि मानसिक संघर्षाला पुस्तकाचा सर्वात ताकदवान भाग म्हटला आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकाल सशक्त महिला पात्र हा शब्द खूप वापरला जातो. हो, खूपच. तिच्या शारीरिक क्षमतेत नाही, ती शारीरिकदृष्ट्या इतरांपेक्षा कमकुवत आहे, पण तिची खरी शक्ती तिच्या मानसिक कणखरपणात आहे. म्हणजे हार मानत नाही? अजिबात नाही. हा दृष्टिकोन सध्याच्या वाय फॅन्टसी ट्रेंडपेक्षा खूप वेगळा आणि जास्त वास्तविक वाटतो. म्हणजे खरी ताकद म्हणजे कधीही न पडणं नाही, तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहणं. हा संदेश खूपच प्रभावी आहे. हो. पण हा संघर्ष तिच्या नात्यांवर, विशेषतः झेडेनसोबतच्या नात्यावर कसा परिणाम करतो? पहिल्या पुस्तकात त्यांची केमिस्ट्री जबरदस्त होती. समीक्षेत या नात्याचं वर्णन खूपच प्रभावीपणे केलंय. हे नातं आता केवळ आकर्षण आणि तणावापुरतं मर्यादित नाही. मग ते अधिक गुंतागुंतीचं, अधिक वेदनादायी बनतं. खरं तर समीक्षकाच्या मते हे नातं एखाद्या ज्वालामुखीवर बसल्यासारखं आहे. ज्वालामुखीवर? हो, म्हणजे बाहेरून सुंदर पण आतून कधीही स्फोट होऊ शकतो, कारण त्यांच्यामध्ये आता गुपितं आणि अर्धसत्य उभी राहिली आहेत.
म्हणजे प्रेमच तिच्या धैर्याची सर्वात मोठी परीक्षा घेतं असं म्हणता येईल का? बरोबर. कारण तिला ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम आहे त्याच्याकडूनच काहीतरी लपवलं जातंय. हे तर खूपच गुंतागुंतीचं आहे. बरोबर. आणि इथेच या कथेचं वेगळेपण दिसतंय. बऱ्याच कथांमध्ये प्रेम हे नायिकेला शक्ती देतं, पण इथे समीक्षेतून असं दिसतंय की प्रेमच तिला कमकुवत बनवण्याचा एक सापळा ठरण्याची शक्यता आहे. अच्छा. विश्वास आणि संशय यांच्यातील ही लढाई त्यांच्या नात्याला एका अशा पातळीवर नेते जिथे वाचकाला सतत धाकधूक लागून राहते. त्याग आणि वेदना याशिवाय हे प्रेम पूर्णच होऊ शकत नाही असं समीक्षक सूचित करतोय. एवढे गुंतागुंतीचे नातेसंबंध, एवढं मोठं वैचारिक युद्ध, हे सगळं कागदावर उतरवणं सोपं नाही. यासाठी लेखिकेची शैली कशी आहे यावर समीक्षक काय म्हटलंय? समीक्षकाने लेखिकेच्या शैलीचं खूप कौतुक केलंय. शैली खूप वेगवान आहे, म्हणजे फास्ट पेस्ड, ज्यामुळे कथा कुठेही रेंगाळत नाही. उत्कंठा टिकून राहते. हो, पण मला इथे एक प्रश्न पडतो. वेगवान शैली ही बऱ्याचदा दुधारी तलवार ठरू शकते नाही का? म्हणजे काही वेळा वेगवान कथानकामुळे पात्रांच्या भावनिक प्रवासाला, त्यांच्या अंतर्मनातील बदलांना पुरेसा वेळ मिळत नाही. समीक्षकाने याबद्दल काही सांगितलं आहे का? लेखिका हा समतोल कसा साधते? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर समीक्षेतच मिळतं. समीक्षकाचं म्हणणं आहे की शैली वेगवान असली तरी ती तितकीच भावनिक आणि दृश्यात्मक आहे. दृश्यात्मक? व्हिज्युअल. हो, याचा अर्थ वर्णनं इतकी जिवंत आहेत की प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहतात. लेखिका शो डोंट टेल या तंत्राचा प्रभावी वापर करते. अच्छा. त्यामुळे पात्रांच्या मनात काय चाललंय हे सांगण्याऐवजी ते त्यांच्या कृतीतून आणि संवादातून इतकं स्पष्ट दिसतं की वाचकाला ते थेट जाणवतं, जणू काही आपण एखादा चित्रपटच बघतोय. म्हणजे वेग आणि भावना यांचा समतोल साधण्यासाठी दृश्यात्मक लेखनाचा वापर केला आहे. हे खूपच प्रभावी तंत्र आहे. हो ना. आणि समीक्षेत एक खास उल्लेख आहे की काही प्रकरणं, विशेषतः शेवटची, इतकी उत्कंठावर्धक आणि तीव्र आहेत की पुस्तक खाली ठेवणं जवळजवळ अशक्य होतं. वा. वाचकाचा श्वास रोखला जातो असं वर्णन केलं आहे. या सगळ्या अनुभवातून, या तीव्र कथानकातून काही मोठे संदेश नक्कीच मिळत असणार. समीक्षेतून मिळणारे मुख्य विचार कोणते आहेत? समीक्षकाने 3 मुख्य विचारांवर भर दिला आहे. पहिला विचार सत्याबद्दल आहे. सत्य कधीकधी त्रासदायक असतं, ते आपल्याला दुखावतं, पण शेवटी तेच आपल्याला मुक्त करतं. व्हायोलेटचा संपूर्ण प्रवास हा या एका वाक्याभोवती फिरतो असं मला वाटतं. ती ज्या सत्यापासून पळत असते त्याचा सामना केल्याशिवाय तिला खरी शक्ती मिळतच नाही. हा एक खूप मोठा जीवनविषयक धडा आहे. कारण अनेकदा सोयीस्कर असत्यात जगणं आपल्याला जास्त सोपं वाटतं. दुसरा विचार कोणता आहे? दुसरा विचार धैर्याच्या व्याख्येबद्दल आहे. समीक्षकाच्या मते ही कथा सांगते की धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे. तर मग काय? उलट, भीती वाटत असूनही, हात-पाय थरथरत असतानाही जे योग्य आहे त्यासाठी पुढे पाऊल टाकणं, हेच खरं धैर्य आहे. व्हायलेट प्रत्येक क्षणी घाबरलेली असते, पण ती कधीच थांबत नाही. आणि तिसरा विचार आत्मविश्वासावर आहे, जो या सगळ्याचा पाया आहे. तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी शक्ती आहे. अगदी. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असतं, जेव्हा तुमचे मित्रच शत्रू बनतात, तेव्हा फक्त तुमचा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला तारू शकतो. सत्य, धैर्य आणि आत्मविश्वास हे तिन्ही संदेश एकमेकांशी जोडलेले आहेत. सत्याचा सामना करायला धैर्य लागतं आणि ते धैर्य स्वतःवरच्या विश्वासातून येतं. बरोबर. हेच या कथेला अधिक अर्थपूर्ण बनवतं. हो. तर मग या सगळ्या विश्लेषणानंतर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. हे पुस्तक अपेक्षा पूर्ण करतं का? समीक्षेनुसार या पुस्तकाला 5 पैकी 4.5 स्टार्सचं दमदार रेटिंग दिलं आहे. तुम्ही पडलेलं नाहीये. हो, आणि समीक्षेत अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे पुस्तक कोणाला आवडेल. जे फॅन्टसी कथांचे चाहते आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक चुकवूच नये अशी शिफारस आहे. आणि सशक्त महिला पात्रांबद्दल काय? त्यांच्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. ज्यांना सशक्त, बहुआयामी महिला पात्र आवडतात त्यांच्यासाठी. म्हणजे व्हायोलेटचं पात्र हे केवळ सशक्त नाही, तर ते वास्तववादी सुद्धा आहे. ती चुका करते, ती घाबरते आणि म्हणूनच ती वाचकांना अधिक जवळची वाटते. अगदी. आणि पुढे असंही म्हटलं आहे की ज्यांना केवळ थरार नाही, तर भावना आणि कृती, इमोशन आणि ॲक्शन यांचं जबरदस्त मिश्रण आवडतं, त्यांच्यासाठी ही एक मेजवानी आहे. म्हणजे प्रत्येक लढाईमागे एक भावनिक कारण आहे. बरोबर.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी फोर्थ विंग वाचला आहे त्यांच्यासाठी तर हा प्रवास पुढे नेणं अनिवार्यच आहे. त्यांच्यासाठी ही कथा चुकून चालणारच नाही. या चर्चेचा सारांश पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होतीये. समीक्षेनुसार आयर्न फ्लेम ही केवळ एका काल्पनिक जगाची, ड्रॅगन्सची आणि युद्धाची कथा नाही. त्या पलीकडे आहे. हो, त्या पलीकडे जाऊन ती सत्ता, सत्य आणि विश्वासघात यांच्या मानवी राजकारणाचा एक सखोल शोध घेते. हे पुस्तक धैर्य आणि आत्मविश्वासाची गुंतागुंतीची बाजू मांडतं आणि म्हणूनच ते केवळ एक पुढचा भाग न राहता एक स्वतंत्र आणि शक्तिशाली कथा म्हणून उभं राहतं. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता? समीक्षेत म्हटलंय की सत्य कधीकधी दुखतं, पण ते मुक्त करतं. यावर विचार केला तर एक प्रश्न असा निर्माण होतो की जर व्हायोलेटसारख्या पात्राला तिच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच संपूर्ण कटुसत्य कळले असते, तर तिच्या धैर्याचा प्रवास तसाच राहिला असता का? इंटरेस्टिंग. की सत्याच्या शोधात एक एक पदर उलगडताना मिळणाऱ्या छोट्या मोठ्या जखमांमध्येच खऱ्या शौर्याचा आणि कणखरपणाचा जन्म होतो.